हॅलो फ्रेंड्स, बी आर ट्रॅव्हल टेल्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दौलताबाद फोर्ट. हा मित्रांनो, हे दौलताबाद हा जो फोर्ट आहे हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. औरंगाबादपासून हा सुमारे 14 किलोमीटर अंतरावर आहे. आपल्याला औरंगाबादपासून एक जवळपास अर्धा तास इथे जायला लागतो. तर चला बघूया दौलताबाद फोर्ट. याला देवगिरी फोर्ट असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, हा जो दौलताबाद फोर्ट आहे हा ॲक्च्युली यादवांनी बांधलेला आहे. 9th सेंचुरी ते 14व्या शतकापर्यंत ही कॅपिटल होती दिल्ली सल्तनतची. आणि त्यानंतर सेकंड कॅपिटल अहमदाबाद नगर सल्तनत याची कॅपिटल होती. तर यामध्ये ते हिस्ट्री लिहिलेली आहे, खूप सारं लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. तर मित्रांनो, चला तर आपण एंट्री करूया दौलताबाद फोर्टमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला काढावं लागतं. एक 15 ते 20 रुपये तिकीट आहे. आणि त्यानंतर आता आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, हा जो फोर्ट आहे हा अतिशय ह्यूज आहे, खूप मोठा फोर्ट आहे आणि खूप छान असा किल्ला आहे. तर आपण बघूया. आपण एंट्री केल्यावर आपल्याला लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता रणगाडे तुम्हाला दिसत आहेत, तोफ दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. मित्रांनो, ह्या ज्या तोफ आहेत इथे ठेवलेल्या आहेत, हे जे रणगाडे आहेत हे त्या काळचे रणगाडे आहेत आणि त्यावेळी युद्धांच्या वेळेस हे वापरले गेलेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हा जो फोर्ट आहे हा 1187 मध्ये फर्स्ट यादव जे आहेत त्यांनी बांधलेला आहे. मित्रांनो, बघू शकता खूप मोठा किल्ला आहे असा आणि खूप सारे हे रणगाडे ठेवलेले आहेत. आणि ही तोफ बघा, तुम्ही बघू शकता अतिशय मोठी तोफ आहे. तर मित्रांनो, आता आपण फक्त प्रवेश केलेला आहे, अजून पुढे खूप काही आहे बघण्यासारखं. अतिशय हिस्टॉरिकल प्लेस आहे, खूप छान असं प्लेस आहे. तुम्ही बघू शकता वेगळ्या प्रकारचे डोर पण आहे, दरवाजे पण बघा तुम्ही किती ह्यूज दरवाजे आहेत. हे तोफ बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी जे गव्हर्नमेंटचं जे डिपार्टमेंट आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे सगळं ठेवलेलं आहे. आपण बघू शकता बॅरिकेडिंग पण लावलेले आहेत. बघू शकता मित्रांनो, किती ह्यूज गेट आहे आणि जे दरवाजे बघा तुम्ही बघू शकता. याचं बांधकाम तुम्ही बघू शकता. त्या काळी किती मेहनत घेऊन हे बनवलं असेल. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अतिशय उंचाच्या भिंती आहेत इथे. हिस्टॉरिकल प्लेस आहे, मोस्ट ब्युटिफुल हिस्टॉरिकल प्लेस ऑफ औरंगाबाद. दिस फोर्ट इज ऑल्सो नोन ॲज देवगिरी फोर्ट. तर चला मित्रांनो, आपण थोडं पुढे जाऊया. तुम्ही आता दुरून बघू शकता जो मिनार आहे. तर त्या अगोदर आपण लेफ्ट साईडला इथे एक अतिशय सुंदर विहीर आहे. ती विहीर आपण बघू. इथे असं म्हटलं जातं की ही विहीर आहे ही खूप हिस्टॉरिकल विहीर आहे. त्या काळी तिकडचे सैनिक ही विहीर वापरायचे. तर आता तुम्हाला दाखवतो मी. अतिशय छान अशी विहीर आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्ही बघू शकता जो चारही बाजूंनी पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत बघा, स्टेअरकेस आहेत, अतिशय खालपर्यंत स्टेप्स आहेत. तर चला आपण पुढे जाऊया. हा मिनार बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि जो पुढे तुम्हाला जो माउंटेन दिसतो लेफ्ट साईडला मिनारच्या बाजूला, तर हे बघू शकता तुम्ही वेगवेगळे केव्ज आहेत. तर मित्रांनो, जो माउंटेन आहे त्याच्यावरती मेन फोर्ट आहे. हा किल्ला एवढा मोठा आहे की इथून सुरुवात झालेली आहे आणि एकदम पुढे तो संपतो टेकडीवर, अतिशय उंचावर आहे. तर त्या अगोदर आता लेफ्ट साईडला बघा एक नवीन काहीतरी लोकेशन आहे. हा, इथे तलाव आहे मित्रांनो. हा जो तलाव आहे त्या काळी पाणी साठवण्यासाठी हा तलाव वापरण्यात येत होता. आता तलाव सुकलेला आहे, पावसाळ्यामध्ये तो भरत असेल. तर मित्रांनो, चला आता पुढे जाऊया अजून. तुम्ही बघू शकता तर चला आपण पुढे जाऊ, मिनार बघू आपण.
मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय छान वातावरण आहे इथलं. ह्या मिनार बद्दल इथे माहिती दिलेली आहे. चांद मिनार असं म्हटलं जातं. चांद मिनार आहे हा. तर चला पुढे जाऊया. तर आता इथे तोफ संग्रहालय बघूया आपण. मित्रांनो आपण सुरुवातीलाच तोफ बघितल्या होत्या, आता परत इकडे तोफ संग्रहालय आहे आणि खूप छान आहे. तर चला आपण बघूया. अतिशय खूप मोठी जागा आहे आणि खूप मोठा प्लेस आहे आणि वेल मेंटेन्ड आहे. तर आपण पुढे जाऊया. ग्रीनरी वगैरे खूप छानपणे मेंटेन केलेली आहे. तर मित्रांनो इकडे माकड खूप जास्त प्रमाणात आहेत, परंतु घाबरण्याचं काही कारण नाही. इकडचे माकड चांगले आहेत. तर चला आपण बघूया मित्रांनो. तर हे बघा किती छान पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे. इकडे तोफची खूप छान पद्धतीने इथे मांडण्यात आलेले आहे. तुम्ही बघू शकता व्हेरायटी ऑफ तोफ्स इथे आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो. खूप छान आहेत. खूप अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे. मित्रांनो एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही तोफ मी ॲक्च्युली याच फोटोवर बघितलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेले आहेत इथे एक पब्लिकला बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता. खूप छान मांडणी आहे. आणि मित्रांनो तुम्ही बघा आता तुम्हाला मी माकडे दाखवतो. माकड जे आहेत ते या भिंतीवर कसे धावतात तुम्हाला दाखवतो आता मी. तुम्ही तो बघून घ्या. तर बघा मित्रांनो वरच्या साईडला तुम्ही बघू शकता माकडे कशी धावत आहेत भिंतीवरून. बघा अतिशय छान दृश्य आहेत. आणि बघा टॉपला ते माकडे बघा. अतिशय छान पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो हा जो फोर्ट आहे खूप मोठा आहे. याच्या पायथ्यापासून आपण सुरुवात केलेली आहे. किल्ला खूप उंचावर आहे. तर चला बघूया पुढे जाऊया. मुसाफिर हो यारो ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है बस चलते जाना. तर बघू शकता तो उंचावर जो आहे तो फोर्ट आहे. तर मित्रांनो हा जो मधला पोर्शन तुम्हाला दाखवतो खूप छान असा पोर्शन आहे. इथे पण एक एंट्रन्स आहे. हा पण किल्ल्याचा एक एंट्रन्स आहे. तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने हिस्टॉरिकल प्लेस आहे. खूप छान हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जतन करण्यात आलेलं आहे या वास्तूचं. तर बघू शकतो आपण प्रत्येक ठिकाणी काही ना काही माहिती लिहिलेली आहे. हा जो किल्ला आहे खूप मोठा आहे, त्याच्यामुळे प्रत्येक सेक्शनला त्या सेक्शनची माहिती लिहिलेली आहे. ती काळा कोट दरवाजा तो हा जो एंट्रन्स होता मित्रांनो हा काळा कोट नावाने प्रसिद्ध आहे. तर आता राईट साईडला आपल्याला काहीतरी दिसत आहे. तर तो एक हॉल आहे खूप मोठा. तर आपण चला बघूया तो हॉल काय कसा हॉल आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय हिस्टॉरिकल हॉल आहे आणि खूप बघा किती सारे खांब आहेत इकडे. किती छान पद्धतीने आर्टवर्क केलेलं आहे. खूप छान असा हॉल आहे. खांबांचा खूप मोठा सपोर्ट इथे दिलेला आहे. त्यामुळे त्या काळी इथे मीटिंग्स वगैरे होत असतील.
तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर पण करा. तर मित्रांनो, चला या आणखी थोडं पुढे जाऊ आपण. बघू शकता पर्यटकांची खूप गर्दी आहे इथे. बघू शकता. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, बघू शकता किती छान असं प्लेस आहे. हिस्टॉरिकल प्लेस आहे, ऐतिहासिक ठिकाण आहे आणि खूप वेल मेंटेन्ड आहे. आणि असं वाटत आहे की आपण खरंच एका प्राचीन किल्ल्यामध्ये आलेलो आहोत. खूप छान असा किल्ला आहे. बघू शकता. तर मित्रांनो, बघत राहा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. BR ट्रॅव्हल टेल्स. BR ट्रॅव्हल टेल्स. तर किल्ला अजून खूप लांब आहे मित्रांनो. तुम्ही बघत राहा नेक्स्ट व्हिडिओ.